नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे इयत्ता 6वीचा, तो म्हणजे आहे शेकडेवारी। आज आपण सराव संच 30 पाहणार आहोत। तत्पूर्वी कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या काही जर प्रश्न असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही सांगण्याचा मला प्रयत्न करा, त्या नक्कीच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। चला, आज आपण पाहणार आहोत सराव संच 30 मधला पहिला प्रश्न। एका परीक्षक शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले तर किती टक्के गुण मिळाले? बघा, टक्केवारी काढण्यासाठी काही मुलं खूप उत्सुक असतात, कारण की आम्हाला किती मार्क पडले, काय पडले। बघा, टक्केवारी काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला बघा, आता 100 मार्काचा पेपर असेल, ठीक आहे, किती 100 मार्काचा, थोडं कमी घ्या, 50 मार्काचा घ्या, ठीक आहे। आता तुम्ही 6वीला आहात ना, मग थोडा कमी घ्या। 50 मार्काचा तुम्हाला पेपर आहे, तर तुम्हाला 50 पैकी 40 पडले, तो आता 40 पडले। प्रत्येक पेपरमध्ये वेगवेगळे असणार आहे, सारखे तर नसणार आहे, हो की नाही? तर प्रत्येक पेपरचे मार्क काय करायचे, तुम्ही एका बाजूला लिहून घ्यायचे, त्यांची बेरीज करायची आणि आपल्या पेपरला किती पैकी पेपर होता, म्हणजे 50 पैकी एकूण 6 पेपर होते, मग 5 × 30 म्हणजे 300 मार्काचा तुमचा पेपर होता। सगळे मिळून सगळ्या पेपरच्या मार्कांची बेरीज केली तर 300 पडतात आणि 300 पैकी तुम्हाला एकूण मार्क भेटले 225। तर मग तुम्ही टक्केवारी कशी काढणार आहात, तर त्यासाठी मी आज तुम्हाला ती ट्रिक शिकवणार आहे, ठीक आहे। तर चला, आज आपण बघूया पहिला प्रश्न। बघा, एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले तर किती टक्के गुण तिला मिळाले? टक्केवारी काढूया। चला, एकूण गुण लिहून घेऊया आपण। काय लिहून घेऊया? एकूण गुण। एकूण गुण किती आहेत, तर 800। एकूण गुण बरोबर 800 आणि 800 पैकी तिला काय आले, 800 पैकी 736 गुण मिळाले। मग मिळालेले गुण लिहा, मिळालेले गुण किती, 736, ठीक आहे। हे सगळ्यांनी व्यवस्थित काढून घ्या। म्हणजे बघा, आता इथे शबाना आहे, तुमच्या मार्कांची बेरीज करून पेपरच्या मार्कांची बेरीज करून तुम्ही काय करू शकता, टक्केवारी काढू शकता। अशी सेम काढू, ठीक आहे। त्यासाठी एक मी सूत्र देते, ते प्रत्येक ठिकाणी आपण काय करू, वापरण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे। आता मिळालेले गुण किती आहेत म्हणून लिहा, मिळालेले गुण। सूत्र लिहिण्यासाठी बघा, मिळालेले गुण छेद एकूण गुण, किती, एकूण गुण गुणिले 100। इथपर्यंत समजलं? चला, आता हे सूत्रामध्ये आपण काय करू, किमती भरण्याचा प्रयत्न करूया। मिळालेले गुण किती आहेत, तर 736 छेद एकूण गुण। एकूण गुण किती आहेत, 800, गुणिले चिन्ह तसंच द्या आणि हा 100 आहे तो तसाच लिहा, ठीक आहे। चला, आता 100 आहे अंशस्थानी आणि 800 आहे छेदस्थानी, ठीक आहे। असं जर आलं तर म्हणा, हा छेदस्थानी, बघा छेदस्थानी 1 असतो, तिथे कोणी नसतं, तिथं 1 असतो, ठीक आहे। चला, आता हा 1 लिहिण्याची काही गरज नाही आहे आपल्याला। बघा, जेव्हा आपण आता अंशाचा 1 0 आणि छेदाचा 1 0 गेला, परत अंशाचा 1 0 आणि छेदाचा 1 0 गेला, उरले किती तुमच्याकडे, 736 छेद 8। आता ह्यांचा भागाकार करून घेऊया। चला, 736 भागिले 8, बघा 8च्या पाड्यामध्ये 7 आहे का, 7 छोटा अंक होतो म्हणून आपण घेऊया पुढचा अंक म्हणजे 73 होईल। ह्या दोन्ही मिळून काय होईल, 73। बघा, 8 × 9 = 72, 8च्या पाड्यामध्ये 9व्या स्थानावर 72 आहे। बघा, 3तनं 2 गेला 1, 7तनं 7 गेला 0, वरतून घेतला 6 म्हणजे 16 झाले। आता 8च्या पाड्यामध्ये 16 आहेत का बघायच्यात, 8 दुणे 16 म्हणजे 2, 8 दुणे 16 आणि बाकी आली आपली 0 आणि आपला भागाकार आला 92, म्हणजेच आपल्याला भेटतं 92%। म्हणजेच आपण लिहू शकतो, तर शबानाला 92% गुण मिळाले, म्हणून लिहा इथं, हे की नाही, 92% गुण मिळाले, ठीक आहे, समजलं? चला, आता आपण पुढे जाऊया। प्रश्न दुसरा आहे बघा, दहीहंडा गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत,
त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते, तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही? बघा, दोन प्रश्न विचारले. एका ह्याच्यामध्ये विचारले किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. चला आपण आता सोडवायचा प्रयत्न करू. बघा, पहिल्यांदा लिहा एकूण विद्यार्थी. काय लिहा? एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती आहेत? 500, बरोबर की नाही? 500. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. पोहता येणारे विद्यार्थी किती आहेत? 350. आता 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतं. मग उरलेले विद्यार्थी काय असणार? न पोहता येणारे विद्यार्थी. म्हणून लिहा पोहता न येणारे विद्यार्थी असं लिहिलं तरी चालेल. असं लिहा, पोहता न येणारे विद्यार्थी. काय करावं लागेल? एकूण विद्यार्थी आणि एकूण विद्यार्थी वजा पोहता येणारे विद्यार्थी, बरोबर की नाही? उरले किती? 150. म्हणजेच आपल्याला भेटतं पोहता न येणारे विद्यार्थी 150 ही एवढी संख्या आहे. आता आपल्याला काढायचं आहे किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं. टक्क्यामध्ये काढायचे. टक्क्यामध्ये काढण्यासाठी काय करतो आपण? सूत्र काय आपण वापरतो? पोहता येणारे विद्यार्थी, हो की नाही? पोहता येणारे विद्यार्थी छेद एकूण विद्यार्थी. नेहमी खाली एकूण संख्या लिहित चला, म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल, कन्फ्यूज होणार नाहीत तुम्ही. ठीक आहे? एकूण विद्यार्थी संख्याने एकूण विद्यार्थी गुणिले 100. आता ह्याच्यामध्ये किंमत भरून घेऊया आपण. बघा, पोहता येणारे विद्यार्थी किती आहेत? 350. किती आहेत? 350 छेद एकूण विद्यार्थी आहेत 500 गुणिलेचं चिन्ह आहे पण गुणिलेचं चिन्ह आणि 100. 350 छेद 500 गुणिले 100 हे आपण लिहिलं. चला आता अंशाचा 1 0 छेदाचा 1 0, अंशाचा 1 0 छेदाचा 1 0. राहिले किती तुमच्याकडे? तर 350 भागिले 5. आता ह्यांचा भागाकार करून घेऊया आपण. 350 भागिले 5. बघा, 5च्या पाड्यामध्ये 3 आहे का? नाही. मग 2 अंक घ्या एकत्र. 35. 5 7 35. खाली उरले 0. वरतून घेतला 1 0. 5च्या पाड्यामध्ये 0. मग 5 0 0 आले आपले भागाकाराला 70. म्हणजेच आपण लिहू शकतो 70% विद्यार्थ्यांना पोहता येतं. पोहता येते. ब्रॅकेट करून घ्या व्यवस्थित. आता न पोहता येणारे विद्यार्थी, बरोबर की नाही? आता आपली काढले पोहता येणारे विद्यार्थी. आता आपण लिहूया पोहता न येणारे विद्यार्थी. मग लिहा सूत्र. पोहता न येणारे विद्यार्थी. पुढे काय लिहितो आपण? छेद एकूण विद्यार्थी गुणिले 100. बरोबर की नाही? आता पोहताना येणारे विद्यार्थी किती आहेत आपल्याला भेटले? आपण इथे काढले होते 150 छेद एकूण विद्यार्थी किती आहेत आपले? 500 लिहा गुणिले 100. बघा, अंशाचा 1 0 छेदाचा 1 0. अंशाचा 1 0 गेला, छेदाचा 1 0 गेला. उरले किती? 150 भागिले 5. भागाकार करून घेऊया. बघा, 150 भागिले 5. 5च्या पाड्यामध्ये 15 आहे का? 5 त्रिक 15. 5 त्रिक 15. ला 0. वरतून घेतला 1 0. 5 0 0.
म्हणजेच आपल्याला म्हणता येईल उत्तर आलं आपलं 30. म्हणजे 30% विद्यार्थ्यांना पोहता येत नाही. पोहता येत नाही. हो की नाही? समजलं? चला आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसऱ्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी कुणाला स्क्रीनशॉट काढण्याचं असेल तर काढून घ्या. चला आता आपण पुढे जाऊया. चला, हा तिसरा प्रश्न थोडा वेगळा आहे बघा. आता आपण इतके वेळ टक्केवारी काढली, आता आपण काढणार आहोत टक्केवारीचे रूपांतर आपण काय करणार आहोत, अंकामध्ये करणार आहोत. ठीक आहे, म्हणजेच आपण 10% म्हणजेच किती पैसे वगैरे असं म्हणतो ना, त्याप्रमाणे. ठीक आहे, आता बघा, प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेत जमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली. किती टक्के जमिनीत? 75% जमिनीत ज्वारी पेरली. ठीक आहे, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली? आपल्याला विचारलं 75%. आपण म्हणतो की नाही मला 75% भेटले. 75, अरे पण मार्क किती पडले हे सांगण्यासाठी आपल्याला काय काढायला, आता ह्या सूत्राचा आपण वापर करणार. ठीक आहे, त्यासाठी आपण लिहून घेऊया एकूण शेत जमीन किती आहे. एकूण शेत जमीन आहे 19,500 चौरस मीटर. म्हणून लिहा एकूण शेत जमीन किती आहे, 19,500 चौरस मीटर. ठीक आहे, किती टक्के जमिनीत ज्वारी पेरली त्यांनी? ज्वारी पेरलेली जमीन, ज्वारी पेरलेली जमीन टक्केवारीमध्ये दिली ना, किती? 75%. आता हे 75% आहेत ना, आपण असे लिहायचे बघा. हे 75 आहे, हे टक्केच म्हणजेच भागिले 100 होतात. ठीक आहे, म्हणजेच आपण ह्याची कोड करणार आहोत 75 भागिले 100. कळलं? हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यानेच आपण सोडवणार आहोत पुढचं गणित. ठीक आहे, आता तर आपल्याला सांगितली 75% म्हणजेच किती जमीन. लिहून घ्या बघा, एकूण जमीन काय लिहायचं, एकूण शेत जमीन लिहा. फक्त जमीन नाही, शेत जमीन. ठीक आहे, किती आहे? 19,000. आता शेत जमीन गुणिले लिहा टक्के. बरोबर की नाही? टक्के लिहिण्यापेक्षा असं लिहा बरं, x/100 लिहिलं तरी चालेल. किती? x/100. ठीक आहे, बघा एकूण शेत जमीन किती आहे? 19,500 गुणिले किती टक्के बाळांनो? 75/100. हो की नाही? आता अंशाचा 1 0, छेदाचा 1 0, अंशाचा 1 0, छेदाचा 1 0. उरले किती? 195 गुणिले 75. आता आपल्याला ह्यांचा करायचा आहे गुणाकार. गुणाकार करून घेऊया आपण. बघा 195 गुणिले 75. गुणाकार पण समजून जाईल ह्याच्यामध्ये, व्यवस्थित लक्ष द्या. बघा 5 पडा 5 5 25, हातच्या आले 2, 5 9 45, 45 आणि 2 45, 46 47, हातच्या आले 4, 5 1 5, 5 आणि 4 9. एक घर बंद करून टाका. हो की नाही? चला 7 5 35, हातच्या आले 3, 5 7 9 63, 63 आणि 3 63, 64 65 66, हातच्या आले 6, 7 1 7, 7 आणि 6 13. बघा आता करायची ह्यांची बेरीज. काय करायची? ह्यांची बेरीज करायची. बघा 5 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 9 आणि 6 15, 15 आणि 1 16, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 1. म्हणजेच आपण लिहू शकतो 14,625 चौरस सेंटीमीटर एवढ्या जागेत त्यांनी काय लावली? ज्वारी लावली, चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, पण आपण आता काय करूया? शब्दात लिहून घेऊया. म्हणून किती? प्रकाशने 14,625 चौरस सेंटीमीटर
शेतजमिनीवर ज्वारी पेरली. कळलं? सोपं होतं की नाही? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, चौथा प्रश्न आहे, सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. काय होते? 90% मेसेज हे काय होते? वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छांव्यतिरिक्त किती मेसेजेस आले? ठीक आहे. आता प्रश्न बघा आपल्याला विचारलाय बघा, आपण मागचा प्रश्न जो पाहिला तसंच सेम आहे. आता फक्त काय करायचं आपल्याला इथे बघा, एकूण मेसेजेस किती आल्यात? एकूण मेसेजेस बरोबर 40, हो की नाही? त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार होते. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस बरोबर किती टक्के होते? 90% होते. किती? 90% होते. 90%च म्हणजे आपण किती लिहितो? 90/100, हो की नाही? त्याला ब्रॅकेट करून घ्या, म्हणजे हेच आपल्याला खाली लिहावं लागणार आहे. पहिल्यांदा आपण काय करू? 90%चे किती अंक होतात ते काढू आणि मग नंतर ना वजाबाकी करू. ठीक आहे, चला. किती? एकूण मेसेजेस गुणिले टक्के लिहितो की नाही आपण? टक्के काय? 90/100 बरोबर एकूण मेसेज आपले 40 गुणिले 90/100. ठीक आहे, चला. अंशाचा 1 0, छेदाचा 1 0 गेला. अंशाचा 1 0, छेदाचा 1 0 गेला. उरले काय? 4 गुणिले 9 उरले. खाली 1 आहे, त्यांचा गुणाकार काय होणार? तोच येणार आहे. 4 9 36. म्हणजेच आपण लिहू शकतो वाढदिवसाचे मेसेज करणारे आहेत. वाढदिवसाचे मेसेज किती आलेत? तुम्हाला 36 आलेत. टोटल किती मेसेज आहेत आपल्याला? एकूण 40 आलेत. म्हणजे आपण काय करू शकतो आता? वाढदिवसाचे मेसेज देणारे 36 आहेत, म्हणजे एकूण मेसेज, आणि त्याच्या व्यतिरिक्त मेसेज म्हणजे वजाबाकी करू आपण. म्हणजेच आपण लिहू शकतो बघा इथे एकूण मेसेजेस वजा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस बरोबर की नाही? एकूण मेसेजेस किती आहेत? 40 आहेत बरोबर, आणि वजा 36 बरोबर. 40 मधून 36 गेले 4, म्हणजे 4 मेसेज आहेत ते आपल्याला शुभेच्छांच्या व्यतिरिक्त विचारलेले आहेत. समजलं? म्हणजे आपलं उत्तर आहे ते 4. चला, 5वा प्रश्न बघूया. एका गावातील 5675 लोकांपैकी 5448 लोक साक्षर आहेत. तर गावाची साक्षरता किती टक्के आहे? बघा, साक्षर म्हणजेच काय? ज्यांना लिहिता वाचता येते बरोबर की नाही, त्यांनाच म्हणतो आपण साक्षर. ठीक आहे, आता आपण लिहूया गावाची एकूण लोकसंख्या. काय? गावातली एकूण लोक आहेत आपले 5675 बरोबर. आता साक्षर लोक किती आहेत? साक्षर लोक बरोबर 5448. तर विचारले टक्केवारी. आता आपण पहिल्यांदा काढलं होतं, पहिल्या दुसऱ्या प्रश्नात काढलं होतं तसं. साक्षर लोक काय लिहिणार आहोत? साक्षर लोक छेद एकूण लोक गुणिले 100, हो की नाही? आता साक्षर लोक किती आहेत? 5448 छेद एकूण लोक किती आहेत? 5675 गुणिले 100
आता मोठे अंक म्हणून घाबरायचं नाही. ठीक आहे. आता चला, आता काय करूया आपण, ह्या दोघांचा पहिल्यांदा वरच्यांचा गुणाकार करून घेऊया. बघ, गुणाकार केला 100ने काय करायचं, 5448ला 100ने गुणायचे. गुणायचं म्हटलं डायरेक्ट आता गुणाकार करत बसायचं नाही का. आता लक्षात घ्या, ही सोपी ट्रिक आहे बघा. इथे 2 शून्य आहेत, 1 आहे, त्यावेळेस काय करायचं बघा, 5448 तसाच्या तसा लिहायचा. ठीक आहे. आता एकावर किती शून्य आहेत, 2, मग 2 शून्य वाढवा, झाला तुमचा गुणाकार. सोपा होते की नाही. आता भागिले काय आहे, 5675. चला आता आपण याला भागूया. चला बघा, आता भागाकार करतोय. आता आपण किती, 5000 बघा, 4800 एकक दशक शतक हजार दशक लक्ष, 5,44,800. ठीक आहे. त्याला आपल्याला भागायचं आहे 5675. आता भागापडायचं नाही, गुणाकार करा, पाडा तयार करायचा. पाडा तयार केला की तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. ठीक आहे. आता बघा, आपण जर गुणलं ह्याला, पहिल्यांदा काय करू, 5675 गुणिले 9 केले बघा. 9 5 45, अच्छा आले 4, 7 9 63, 63 आणि 4 64, 5 6 67, अच्छा आले 6, 96 54, 55 56 57, 58 60, अच्छा आले 6, 5 9 45, 45 आणि 6 51 बरोबर. 51 म्हणजे जर बघा 51,075 बघा, 51,075 म्हणून लिहा 51,075. ठीक आहे. डायरेक्ट लिहून घेऊया ना आपण. बघा, 10तनं 5 गेले 5, इथे एक राहिला, 8तनं 8 गेले 0, 4तनं 4 गेला 4, अशी 4 तसात, 4तनं 1 गेला 3 उरले आणि 5तनं 5 गेला 0. आता हा 0 वरतून घेतला तसाच ठेवला आपण. ठीक आहे. आता आपण काय करूया बघा, एकक स्थानी 0 आहे आणि इथे 5 आहे, म्हणजे 6ने गुणूया आपण ह्याला. बघा, 5675ला 6ने गुणू, 6 पंचे 30, चाले 3, 7 सकून 42, 43 44 45, चाले 4, 6 6 36, 36 आणि 4 40, चाले 4, 6 पंचे 30, 30 आणि 4 34. बघा, आपलं उत्तर बरोबर येते बघा. बघा, म्हणजे 6 वरती लिहा आणि इथं लिहा 34,050. भागाकार करा 0 0 0 0 0, म्हणजेच आपल्याला साक्षर लोक भेटतात. 96% साक्षर लोक भेटतात. किती, 96%. मग आपण लिहा, तर गावाची साक्षरता 96% आहे, म्हणून लिहा गावाची साक्षरता 96% आहे. टक्केवारीत काढायला लावली ना आपल्याला, म्हणून आपण टक्केवारीत काढलं. ठीक आहे. चला आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, शेवटचा प्रश्न आहे बघा आपला. एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1200 महिलांपैकी 1080 महिलांनी मतदान केले, तर वडगावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केले. कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे? आता बघा, इथे 2 गावं दिलेत आपल्याला. एक आहे जांभूळ गाव आणि दुसरं आहे वडगाव. चला आता प्रत्येक गावाचं काय करू आपण, वेगवेगळं काढू. इथं लिहा जांभूळ गाव, लिहा जांभूळ गाव. ठीक आहे. आणि इथं लिहा कुठलं आहे ते, वडगाव. कुठलं आहे, वडगाव. ठीक आहे. प्रत्येकाचं आता वेगवेगळं करू आणि मग कुणाचं जास्त आहे ते ठरवूया, हो की नाही. आता एकूण, आता जांभूळ गावातील एकूण महिला किती आहेत, 1200. म्हणल्या एकूण महिला, एकूण महिला किती आहेत, 1200. 1200 पैकी किती महिलांनी मतदान केले, 1080. मग महिला, मतदान केलेल्या महिला, मतदान केलेल्या महिला किती आहेत, 1080. आता ह्याचं काढून घेऊया पहिल्यांदा. ठीक आहे.
बघा आता एकूण महिला आहेत 1200, मतदान केलेल्या महिला आहेत 1080. आता ह्याची टक्केवारी काढू म्हणजे कुणाचं जास्त आहे प्रमाण ते कळेल आपल्याला. ठीक आहे, आता आपण लिहितो सूत्र काय लिहितो, मतदान केलेल्या महिला, मतदान केलेल्या महिला बरोबर छेद एकूण महिला, म्हणजे महिला पूर्ण लिहा, महिला मला पूर्ण नाही जागा म्हणून मी असं लिहिले, गुणिले 100 बरोबर. मतदान केलेल्या महिला किती 1080 छेद एकूण महिला किती 1200 गुणिले 100 हो की नाही. अंशाचा 1 0 छेदाचा 1 0 गेला, अंशाचा 1 0 गेला छेदाचा 1 0 उरले किती 1080 भागिले 12 लिहा 1080 भागिले 12. आता ह्याला भाग देऊया बघा 1080 भागिले 12, 12च्या पाड्यात बघा 12 9 108 आलं का 0 0 0 हा 1 0 राहिला आहे 12 0 0 म्हणजेच 90% महिलांनी मतदान केलेलं आहे. कुठे जांभूळ गावात. आता वडगावचं काढू आपण. आता जांभूळगावचं भेटलं ना आपल्याला, वडगावचं काढू. वडगावच्या गावात बघा किती किती महिला आहेत एकूण 1700 महिला आहेत म्हणून लिहा एकूण महिला किती आहेत 1700 हो की नाही म्हणजे 1700. त्यापैकी मतदान केलेल्या महिला, मतदान केलेल्या महिला किती आहेत 1360. चला आता असंच सूत्र वापरून आपण काय करू त्या किमती काढू. चला मतदान केलेल्या महिला काय लिहायचंय, मतदान केलेल्या महिला छेद काय लिहायचंय, एकूण केलेल्या महिला, एकूण महिला, एकूण महिला गुणिले 100. सूत्रामध्ये किंमत भरू. आता मतदान केलेल्या महिला किती 1360 छेद एकूण महिला आहेत 1700 गुणिले 100. बघा अंशाचा 1 0 छेदाचा 1 0 गेला, अंशाचा 1 0 छेदाचा 1 0 गेला, उरले किती 1360 छेद 17. बघा आता ह्यांचा भागाकार करून घेऊया आपण. बघा 1360 आणि भागिले 17. बघा 17चा पाडा यायला पाहिजे. बघा नाही आला तर आपण काय करू गुणाकाराच्या पद्धतीने, पण आता इथे काय करू डायरेक्ट काढू. आता 17 17 8 136 हो की नाही झाला का नाही. आणि हा 0 आहे तो तसाच ठेवा. आता वरती घ्या 17 0 0 म्हणजेच आपलं उत्तर येते बघा 80%. किती 80%. आता सांगा बरं 90% जास्त की 80% जास्त, बरोबर की. आता 90% जास्त म्हणून लिहू शकतो आपण. बघा जांभूळ गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे म्हणून लिहा खाली. म्हणून तुम्हाला दिसत नाहीये ना, थोडंसं खाली घेता ठीक आहे. बघा म्हणून जांभूळ गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. ठीक आहे समजलं. बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बघा चला मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कळला असेल. बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. चला तोपर्यंत बाय.